मी सांगतोय हे सगळ्यांना आता लक्षात घ्या. तुम्ही 5 जण खाली बसा. चला बस खाली. हा सांगायचं बाहेर होता. मला तुमच्या बघता सुद्धा इकडे नका. सगळ्यांना आवाज येतोय का? परत म्हणू नका इथं बसलेले कोणी मला ऐकायला नाही आलं. पुन्हा एकदा विचारतो आवाज सगळ्यांना येतोय का? आपलं आमरण उपोषण 10 वाजल्यापासून सुरू झालं. तुम्हाला मला एक महत्वाची माहिती द्यायची. आपण समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी भारत कोणी विसरू नका. नुसत्या सरकार गोंधळात समाजाचा वापर करू नये. कोण काय सांगताय कोणाचं काय म्हणणं आहे ऐकून घ्यायचं शिका. आपण शिकलो नाही. आपण लोकांच्या बुद्धीला चाललो म्हणून आपल्या समाजाचं 70 वर्ष वाटलं केलं. काही मराठ्याने विसरू नका. एक दुसरीचा फायदा घेऊन समाज कसा मोठा करता येईल याच्यासाठी आपल्याला थोडी ताकद लावायची. आपलं ठरलं होतं मुंबईला जायचं आणि आम्हाला उपोषण सुद्धा आझाद मैदानावरच करायचं. त्याप्रमाणे आपण आज आझाद मैदानावरती आलोय आणि आम्हाला उपोषण सुरू केलं. आता तुमची काय जबाबदारी? आता तुमची काय जबाबदारी समजून घ्या. सरकार आपल्याला सहकार्य करणार नव्हतं म्हणून मराठा समाज म्हणला होता हे कोण आहे याची बायको घरात. बच्चू बाबा आहे. सरकार आपलं ऐकत नव्हतं. आपल्याला सहकार्य करत नव्हतं म्हणून करोडो मराठ्यांनी घराघरातून ठरवलं होतं मुंबईला जायचं आणि मुंबई जाम करायची. आता एक गोष्ट लक्षात ठेवा. सरकार सहकार्य करणार नव्हतं म्हणून मराठे मुंबईला येणार होते आणि जाम पण करणार होते आणि केली पण. आता आपल्याला सरकारनं सहकार्य केलंय. मी काय बोलतोय लक्षात ठेवा. सरकारने सहकार्य केलंय, परवानगी दिली. त्याबद्दल आपण काल परवा सरकारचं कौतुकही मोठ्या मनाने केलं. पण आता सरकारने सहकार्य केलं म्हणल्याच्या नंतर आता तुम्हाला पण सहकार्य करायचंय. पोलीस बांधव आणि सरकार जिथं पार्किंगची व्यवस्था करल त्या ठिकाणी सगळ्यांनी स्वतःहून गाड्या नेऊन लावायच्या. मला उपोषणाला बसायचं त्यामुळं तुमच्यावर मुंबईकर नाराज झालाय किंवा पोलीस बांधव नाराज झाला असा एकही शब्द माझ्या कानापर्यंत ऐकायला नाही आलं पाहिजे. ही जबाबदारी तुमच्यावर. घेतली का जबाबदारी? परत एक सांगतो, पुढे जाळपोळ दगडफेक करायची नाही. जबाबदारी सगळ्यांनी घेतली का? याच्या पुढचा 3रा मुद्दा सांगतो. कुणी राजकारणी पक्षाचा कुणी पदाधिकारी असेल, नीट ऐका. तो खोट्या बातम्या पसरील,